भाजपानं देशभक्तीचा व्यापार मांडलाय, आता खून आणि क्रिकेट एक साथ कैसे बहेगा हे मोदींनी सांगावं. उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. बाळासाहेबांच्या देशभक्तीवरती शंका घेणाऱ्या भाजपाने अवकाटीत राहावं. पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची भाजपावरती घणाघाती टीका. प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी. प्रकाश महाजन यांनी दिला मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा. राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत, हे स्टॅम्प पेपरवरती लिहून देऊ का? शिंदेंच्या नाराजीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण. एससीबीसी आरक्षणाविरोधातील पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला. 3 प्रवर्गात मराठा समाज मागास आहे, हे सिद्ध करावं लागणार. नागपुरात ओबीसी संघटना 10 ऑक्टोबरला महामोर्चा काढणार, तर मराठा आरक्षण GRला हायकोर्टात आव्हान देणार. ओबीसी संघटना बैठकीनंतर वडेट्टीवारांची माहिती. धाराशिवमधील बंजारा समाजाच्या पवन चव्हाणची गळफास घेत आत्महत्या. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावं यासाठी सोडचिठ्ठी लिहून संपवलं जीवन. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टाचा बीएमसीला संतप्त सवाल. एकाच पावसात रस्त्यांची चाळण कशी होते? बीएमसीची कोर्टाकडून खरडपट्टी. नमस्कार, मी अमित गद्रे. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. दिवसभरातील सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार हल्लाबोल केलाय. माझं कुंकू माझा देश या अभिमान ठाकरेंच्या शिवसेनेकडून राबवलं जाणारे अभियान, आणि यावरून त्यांनी भाजपावरती जोरदार टीका केलेली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भुजबळ आणि जरांगेंमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. ईडब्ल्यूएस मधून 80% आरक्षण हवं की ओबीसी मधून, असा सवाल करत भुजबळांनी टोला लगावलाय. तर पुढची महत्त्वाची घडामोड म्हणजे हैदराबाद गॅझेटियर संदर्भातल्या नव्या GRवरून ओबीसींसह काही मराठा बांधवांकडून विखेंवरती जोरदार टीका केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी विखेंची उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. दरम्यान दिवसभरातील पुढची चर्चेत असलेली घडामोड म्हणजे मनसेची मुलुख मैदान तोफ असलेले प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलंय. तर पहिल्या मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया. आशिया चषकामध्ये उद्या पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि भारत पाकिस्तानमध्ये लढत होतीये. मात्र या लढतीवरून राजकीय सामना रंगलेला आहे. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत आणि पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ उद्याच्या सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश अभियान राबवलं जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपावरती जोरदार हल्लाबोल केलाय. ऑपरेशन सिंदूर अजून सुद्धा सुरू आहे. तर दुसरीकडे खून और क्रिकेट एक साथ नहीं खेल सकते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलंय. तर देशभक्तीचा व्यापार केला जातोय, देशापेक्षा व्यापार महत्त्वाचा वाटतोय का, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. तर जावेद मियादाद आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा मुद्दा उपस्थित करून ठाकरेंची कोंडी करू पाहणाऱ्या नेत्यांनाही उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलंय. जावेद मियादाद इकडे आले होते किंवा आला होता, त्याला तोंडावरती ठामपणाने बाळासाहेबांनी सांगितलं होतं, हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं होतं की हे सगळा फालतूपणा बंद कर. जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही तोपर्यंत क्रिकेट वगैरे मी माझ्या देशात होऊ देणार नाही. दरम्यान 4 एप्रिलला मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला केलेल्या टीकेला उत्तर देताना याच भेटीचा उल्लेख केला होता. बघूया. मी आठवण करून देऊ इच्छितो, अजूनही तो फोटो विस्मृतीत गेलेला नाही.
कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही. जावेद मियादादचे तुमचे संबंध काय हे प्रश्न मी विचारणार नाही. बाला साहब की देशभक्ति पर आशंका नहीं है, सवाल उठा रहे हैं? इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की इतनी औकात है भाजपा की? पहले आप वो, मैं तो कहता हूँ औकात में रहे. शब्द मैं सोच समझकर जानबूझकर यूज़ कर रहा हूँ कि मैं सारे लोगों को कहता हूँ जो कि भाजपा के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे. दरम्यान याच मुद्द्यावरून मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंच्या टीकेला जोरदार समाचार घेतलाय. हरे झंडे फड़काए गए, हरा गुलाल उड़ाया गया, सर तन से जुदा जैसे नारे यही उद्धव ठाकरे के सांसद के लोग दे रहे थे. तभी इनको पाकिस्तान के ऊपर अपना गुस्सा समझा नहीं. अभी इसको भारत के ऊपर बहुत प्यार आ रहा है. यही उद्धव ठाकरे के महाविकास आघाड़ी के सरकार के वक्त अगर वो सरकार 5 साल टिकती ना तो यही उद्धव ठाकरे ने मालवनी के जो आमदार है असलम शेख उनको राज्य का उप मुख्यमंत्री बनाने का शब्द दिया था. देशभक्तीची थट्टाच नाही केली तर व्यापार चालवलाय अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती. त्याच्यासाठी तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवाद हा पाकिस्तान फैलवतो आहे. आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे. नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे. देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाही आहे. देशभक्तीच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी जोरदार प्रहार केलाय. और मोदी जी को और हमारे भारतीय जनता पक्ष के हमारे अमित शाह जी को और राजनाथ सिंह जी को ना इनकी सर्टिफिकेट की जरूरत नहीं है. ये जिहाद हृदय सम्राट है ये उद्धव खान, ये क्या बोलेगा मेरे को? दर वेळेला हिंदुस्थान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटामध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही. मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला बसलेत म्हणजे अगदी BCCIचे जय शहासुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शहासुद्धा देशद्रोही आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे.